नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट हे आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दिनांक 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी झालेला जिल्हा परिषद भरतीमधील आरोग्य विभागाचा पेपर आणि त्यामधील महत्त्वाची प्रश्न जे आपल्यापर्यंत आपल्या मित्रांनी पाठवलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक आहे, जनगणना 2011 नुसार भारताचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे किंवा किती होते? तर मित्रांनो, स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर इथे विचारलेलं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 943. तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारताचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर हे 943 इतके होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा, बाल सरस्वती हे नृत्यांगना कोणत्या नृत्य प्रकाराची आहेत? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे भरतनाट्यम. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे आपण इथे प्रश्न घेतलेले आहेत. आपण इथे ऑप्शन मित्रांनो घेतलेले नाही आहेत, कारण ऑप्शन कोणते आहेत, कोणत्या परीक्षेला विचारले होते ते आपल्यापर्यंत आलेले नाही आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही फक्त उत्तरावर फोकस करा आणि प्रश्न हे पाठच करून ठेवा. हे प्रश्न मित्रांनो 100% रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा, शारदा सदनची स्थापना कोणी केली होती किंवा शारदा सदन याची कोणी स्थापना केलेली होती? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो पंडिता रमाबाई. तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती आणि ती कोणत्या दिवशी केली होती? तर 11 मार्च 1889 या दिवशी शारदा सदनची स्थापना केली होती आणि ती मुंबई या ठिकाणी केली होती. मित्रांनो, दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, शाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो वरदान. तर शाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वरदान असा होतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, मित्रांनो, भारत देशाचा रेखावृत्त विस्तार किती आहे? रेखावृत्तीय विस्तार विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°24' पूर्व रेखावृत्त. तर मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये रेखावृत्तीय विस्तार आता विचारला होता, तर पुढे चालून आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार देखील विचारला जाऊ शकतो. तर अक्षवृत्तीय विस्तार भारताचा लिहून घ्या. 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°6' उत्तर अक्षवृत्त असा अक्षवृत्तीय विस्तार आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6, भारतातील हल्दिया बंदर कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. तर मित्रांनो, भारतातील हल्दिया नावाचं बंदर आहे ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7, कोवॅक्सिन लस कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? तर ती कोणत्या कंपनीने कोवॅक्सिन नावाची जी लस होती ती कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? तर ती भारत बायोटेक. तर भारत बायोटेक यांनी कोवॅक्सिन लस ही बनवलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आला आहे? मित्रांनो, हा प्रश्न ॲज इट इज आपल्या एका व्हिडिओमधून आलेला आहे. मी मित्रांनो आपल्या चॅनलवर भारतातील पहिल्या घटनाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी भारतात घडलेल्या सर्व पहिल्या घटना कव्हर केलेल्या आहेत. मित्रांनो, त्यामधील हा प्रश्न ॲज इट इज विचारलेला आहे. मित्रांनो, तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो. तो व्हिडिओ देखील तुम्ही तिथून पाहून घ्या. अतिशय चांगल्या प्रकारचे त्यामधील प्रश्न येत आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न त्यातले विचारले जात आहेत. मला भरपूर मित्रांचे मेसेज देखील येत आहेत आणि सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तर मित्रांनो, महाराष्ट्र या राज्यामध्ये भारतातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर हा बसवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि मित्रांनो, ती कोणत्या दिवशी केलेली आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10, 9व्या शतकातील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होता? तर योग्य उत्तर आहे प्रतिहार वंश.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. संविधान सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर योग्य उत्तर आहे 1946. तर मित्रांनो 1946 या साली संविधान सभेची स्थापना झाली होती किंवा करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या रोगामुळे शरीरातील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मलेरिया. तर मलेरिया हा जो रोग आहे, या रोगामुळे आपल्या शरीरातील तांबड्या रक्तपेशींचा नाश होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. 103व्या घटना दुरुस्तीने कोणते कलम जोडण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे कलम 16(5). तर मित्रांनो कलम 16(5) हे 103व्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आलेलं कलम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत किंवा कोसला ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे, असा प्रश्न विचारलेला होता. तर योग्य उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. तर मित्रांनो भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. लोटिया संगीत कोणत्या राज्याच्या संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे राजस्थान. तर मित्रांनो लोटिया ह्या नावाचं जे संगीत आहे ते राजस्थान या राज्याच्या संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. भारताचा ऐरावत कॅम्प्युटर जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर योग्य उत्तर आहे 75. तर मित्रांनो भारताचा जो ऐरावत नावाचा कॅम्प्युटर आहे तो जगामध्ये 75व्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर योग्य उत्तर आहे 12 अनुसूची. तर मित्रांनो भारताच्या राज्यघटनेत एकूण 12 अनुसूची आहेत. तर मित्रांनो भारताच्या राज्यघटनेत एकूण किती भाग आहेत असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारताच्या राज्यघटनेत एकूण 25 भाग आहेत. तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. भारतामध्ये असलेले थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर योग्य उत्तर आहे वायव्य. तर मित्रांनो भारतामध्ये असलेले थरचे वाळवंट हे भारताच्या वायव्य या दिशेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. खिलजी वंशाची स्थापना कोणत्या साली झाली होती किंवा कोणत्या साली केली होती? तर योग्य उत्तर आहे 1290 साली. तर मित्रांनो 1290 साली खिलजी या वंशाची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. रान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे विपिन किंवा कांतार. तर मित्रांनो ह्या दोन्ही पर्यायापैकी कोणता तरी पर्याय आपल्याला उत्तरामध्ये दिलेला होता, त्यापैकी एक कोणता तर होता. मी तर 2 घेतलेले आहेत. तर रान या शब्दाचा समानार्थी शब्द हा विपिन किंवा कांतार असा होता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21. खालील म्हणीचा अर्थ स्पष्ट करा. तर खाली एक म्हण दिलेली आहे, त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा होता. तर म्हण होती ज्यांची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ह्या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा होता. तर त्याचं योग्य उत्तर आहे मालकाचे गुणगान गाणे किंवा मालकाचे गुणगान गावे, असा ह्या म्हणीचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22. RTI ॲक्ट भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम लागू करण्यात आला होता? तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तर मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये RTI ॲक्ट भारतात सर्वप्रथम लागू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती? तर योग्य उत्तर आहे 382. तर मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता ही 382 इतकी होती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24. RTI अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला होता? तर योग्य उत्तर आहे 12 ऑक्टोबर 2005. तर मित्रांनो RTI ॲक्ट अधिनियम हा 2005 म्हणजेच 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी पारित झाला होता.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25. भारताच्या उपराष्ट्रपती संबंधीचे कलम कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे कलम 63. 63 हे भारताच्या उपराष्ट्रसंबंधीचे कलम आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची चॅनलची लिंक देतो, तिथून तुम्ही याची PDF डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. तर मित्रांनो, भारतामधील सर्वात कमी लोकसंख्या असलेला अरुणाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27. पंचायत राज संबंधीचे कलम कोणते आहे किंवा तर योग्य उत्तर आहे कलम 40. तर पंचायत राज संबंधीचे कलम हे कलम 40 हे आहे. प्रश्न क्रमांक 28. सिरम इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? असेलच 29. उदयगिरी लेण्या कोणत्या राज्यात येतात? तर योग्य उत्तर आहे ओडिसा. तर मित्रांनो, लेण्या आहेत त्या ओडिसा या राज्यामध्ये आहेत किंवा त्या राज्यामध्ये ते येतात. पुढचा प्रश्न पाहूया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मार्क करून ठेवा. हा प्रश्न परत देखील रिपीट होऊ शकतो. तर भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे NH 44. तर NH 44 हा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. लमान हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? तर योग्य उत्तर आहे श्रीराम लागू. तर मित्रांनो, श्रीराम लागू यांनी लमान हे जे आत्मचरित्र आहे ते लिहिलेलं आहे किंवा त्यांचं ते आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. EWSला किती टक्के आरक्षण वाटा आहे? तर योग्य उत्तर आहे 10%. तर सर्वांना माहीत असेलच EWSला आरक्षणामध्ये 10% वाटा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33. साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे गुजरात. तर साबरमती हा प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये आहे. इंग्रजी व्याकरणचा तर क्रिटिकल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा होता. तर पर्यायापैकी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी हा पर्याय योग्य होता, म्हणून मी इथं कॉम्प्लिमेंटरी हा पर्याय घेतलेला आहे. तर क्रिटिकल या शब्दाचा कॉम्प्लिमेंटरी हा हेच योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 35. आपला दवाखाना या योजनेअंतर्गत राज्यात किती क्लिनिक सुरू होणार आहेत? तर योग्य उत्तर आहे 700. तर मित्रांनो, आपला दवाखाना या योजनेअंतर्गत राज्यात 700 क्लिनिक हे सुरू केले जाणार आहेत. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 37. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे राजीव कुमार. तर मित्रांनो, राजीव कुमार हे आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे 1 आणि 2 नोव्हेंबर रोजीचे अतिशय महत्त्वाचे असे आपल्यापर्यंत आलेले सर्व प्रश्न 3ही शिफ्टमधील हे ते आपण घेतलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा.